जय श्रीराम मित्रांनो, 3 दिवस झालं कंपनीला सुट्ट्या टाकल्या आजारी असल्यामुळे. आज दिवसभर पोरं पण रूमवर नव्हते. म्हटलं चला आज काहीतरी खास बनवून जेवायला. पास्ता, आवडीचा पास्ता बनवायला आपण कढईमध्ये पास्ता टाकून त्याला मस्त असं उकळून घेतलेलं आहे. उकळणं वगैरे चालू आहे, मस्त असं उकडलेला पण आहे. त्याच्यामध्ये थोडं तेल आणि मीठ टाकायचं, उकडण्यासाठी मदत होते. मस्त आपलं छानपैकी उकडलेला आहे पास्ता. आपण आता पुढे पास्ता बनवण्याची बघूया. पास्ता बनवण्यासाठी आपण गॅस पेटवला आहे. आता त्यावर मस्त कढई ठेवू, थोडी कढई गरम होऊ देऊ. नंतर कढई थोडीशी गरम झाली की आपण त्यामध्ये सर्वप्रथम तेल टाकूयात. आपल्याला लागेल तेवढं तेल टाका. आपण थोडंसं तेल आम्ही छान बनतो पास्ता. थोडं तेल वगैरे टाकून झालं, पण चला आणखी थोडंसं आपण टाकून पाहू. कमी पडलं वाटतं. थोडं तेल वगैरे टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्याला जिरे मोहरी टाकू. थोडं तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी अशी छानपैकी तडतडली ना, तडतडली मस्तपैकी अशी छान तडतडली. त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम टाकूया थोडंसं लसूण टाकलं की त्याच्यामध्ये अजून आपल्याकडे आहे अद्रकचे थोडेसे तुकडे. अद्रक लसूण पेस्ट झाली, मग पेस्ट करायला मिक्सर नव्हतं. त्याच्यामध्ये आपण थोड्या हिरव्या मिरच्या पण टाकल्यात. लाल झाली की लसूण लाल झाली, थोडी हिरव्या मिरच्या टाकून द्यायच्या. त्या पण अशा मस्त फ्राय झाले की आपण त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकून घेऊया. कांदा पण टाकून मिक्स करून घ्यायचा व्यवस्थितपैकी. लागेल तेवढा कांदा टाका तुम्ही. अजून आपण टाकलेला आहे कांदा टाकून घेतला की आपण त्याला थोडं मिक्स करून घेऊया. कांदा पण तळून घेऊ मस्तपैकी. कांदा तळून झाला तर आपल्याला थोडे टोमॅटो टाकूयात. टोमॅटो पण त्यामध्ये मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायत. म्हणजे शिजायला पण टोमॅटो शिजायला थोडी मदत होते. थोडा जास्त मीठ टाकू. मीठ टाकली टोमॅटो शिजायला थोडी लवकर टोमॅटो शिजतात. त्याच्यामध्ये माझा स्पेशल आहे अमेझिंग पॉपकॉर्न पास्ता आहे तो. मस्त त्याच्यात थोडं मसाला टाकून घेऊ. त्याच्या मसाल्यामध्ये आपण मसाला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिश्रण व्यवस्थित तयार होईल. मस्तपैकी मिश्रण असं आपलं तयार होणं चालू आहे. त्याच्यामध्ये आपण मिश्रण तयार झाले. आपल्याला थोडा पास्ता टाकून घेऊयात. आपला संपूर्ण पास्ता टाकला आहे. एकट्यासाठी पुरा होईल तेवढा माझ्यासाठी. मस्तपैकी पास्ता आता आपण मिक्स करून घेऊयात. त्याच्यामध्ये वेलपैकी मिक्स झालेलं आहे. चालू आहे मिक्स करणं. तर मी थोडंसं असा 1 नंबरपैकी आपला पास्ता तयार झालेला आहे. कोणी त्याच्या सोया सॉस टाक लाल रंगसाठी. आपण लाल तिखट टाकू. तिखट आवडतं मला खूप, पण त्याला कलर पण छान येतो. काश्मीरी लाल मिरची टाकायची, मस्त लाल कलर येतो त्याला. त्याच्यामुळे आपला मस्त झाला आहे. त्याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. मस्त दिसतं पण खायला पण खूप चव येतो. अजून कोथिंबीर टाकल्यानंतर मस्तपैकी आपण कोथिंबीर टाकून लागेल तेवढं कोथिंबीर टाका. मला लागेल तेवढी मी टाकलेली आहे. तुम्ही पण ट्राय करा. पास्ता 1 नंबर तर तयार झालेला आहे. आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थितपैकी. सर्व मिक्स झालं की अजून भारी लागेल. अशा प्रकारे पास्ता आपला मस्तपैकी 1 नंबर तयार झालेला आहे. मस्त वाफेदार पण त्याच्यामध्ये प्लेटमध्ये काढून घेतला आहे. सोबत चकण्याला आपण टोमॅटो पण घेतलं थोडंसं खायला. मस्त आपण खायला सुरुवात करू. आता दिसायला तर आपण टेस्ट घेऊन बघूयात कसा झाला आहे पास्ता. वा, 1 नंबर एकदम. तुम्ही पण ट्राय करून बघा, बनवा, खा. एकदम स्पेशल असा कडक झालेला आहे माझ्याकडनं तर पास्ता. तुम्ही पण बनवा आणि नक्की खा. चलो बाय.